नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण धाब्यावर छोल्याची रस्सा भाजी भेटते, अगदी तशीच रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत। तर मसाले कुठले कुठले वापरायचे, कशा पद्धतीने भाजी बनवायची, एकदम सोप्या पद्धतीने इथं मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर एकदम रस्सा भाजी इतकी छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता हिचा रस्सा किती घटशार झालेला आहे आणि किती मिळून आलेला आहे। तर काय करायचं, 1 तास अगदी छोले भिजवून घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कुकरमध्ये टाकायचं, पाणी टाकायचं, 1 चमचा हळद टाकायची आणि मीठ टाकायचं, म्हणजे या पाण्यामध्ये चांगलं छोल्यामध्ये मीठ उतरतं आणि भाजी खाताना छोल्याची चव एकदम छान लागते। तर आता कुकरचं टोपण लावून कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या आपण या छोल्याला देऊया, म्हणजे छान मऊसूत असे छोले शिजून निघतात। नंतर टोमॅटो 2 ते 3 घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे 20 ते 30 पाकळ्या इथं लसूण घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, कांदा सुद्धा इथं आपण बारीक कट करून भाजून घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि ह्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे आणि याची चांगली बारीक अशी पेस्ट बनवलेली आहे। तर कढईमध्ये आपण 4 ते 5 माप तेल वापरणार आहोत। तेल इथं आपल्याला भरपूर वापरायचं आहे, रस्स्याला एकदम तरी छान येते आणि भाजीसुद्धा खायला एकदम चविष्ट, एकदम धाब्या स्टाईल होते। तर पहिल्यांदा जिरी मोहरी चांगली लाल होऊ द्यायची, त्याच्यानंतर खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी टाकायची। हे चांगलं लाल झाल्यानंतर जे वाटलेलं आपलं वाटण आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं अर्धा तास चांगलं परतत हे मसाले चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला एकदम चव आणि तरीसुद्धा छान येते। तर अशा पद्धतीनं मध्यम आचेवर हे सगळे जे वाटण आहे चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याला तेल सुटेपर्यंत हे परतत आल्यानंतर याच्यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आता मसाला चांगला आहे, तेल सुटत आहे, म्हणजे चांगला हा मसाला चांगला भाजून निघालेला आहे। तर अशा पद्धतीने हा मसाला तळून घ्यायचा आहे आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। अजिबात खाली कढईला चिटकू द्यायचं नाही, करपू द्यायचं नाही, छान खमंग असं हे मसाले चांगले तळून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण इथं छोले आपले 4 ते 5 शिट्ट्या देऊन झालेत, चांगले छोले मऊसूत झाले पाहिजे बरं का, म्हणजे खाताना एकदम म्हणजे कोरडे लागणार, कच्चे लागणार नाहीत, एकदम मऊसूत असे छोले आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मॅशरच्या साहाय्याने ह्याला मऊसुद्धा करून घेऊ शकताय। तर अशा चमचेच्या साहाय्याने मी ह्याला चांगलं मऊ करून घेत आहे। तर अशा पद्धतीने चांगले मिळून येतात, त्याच्यासाठी आपण असं करायचं। त्याच्यानंतर चांगले मसाले इथं तळलेले आहेत, आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। तर यामध्ये आपण 1 चमचा धणे पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्याच्यानंतर आपण घरी बनवलेला काळा मसाला 1 चमचा टाकलेला आहे, यामुळे भाजीला चव आणि खमंगपणा खूप येतो। तर अर्धा चमचा हळद आपण टाकली, अगोदर आपण हळद वापरली आहे ज्यामुळे थोडीच वापरायची। नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। चांगले मसाले मिक्स झाले की यामध्ये आपणाला जे आपण छोले शिजवलेले आहेत ते आपणाला याच्यामध्ये टाकायचे आहेत। परत एकदा 5 मिनिटं चांगले मसाले तळून घ्यायचे, म्हणजे मसाल्याचा असं सुगंध एकदम खमंग येतो। आता अशा पद्धतीनं पूर्ण मसाले मिक्स झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण जे शिजवलेले छोले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे, पाण्यासकट पूर्ण आपल्याला वापरायचे आहेत। तर छान असा रस्सा जेवढा म्हणजे जास्त पातळ करायचं नाही, एकदम असा घटशार रस्सा झालेला पाहिजे, मिळून येते भाजी एकदम छान। तर इथं बघू शकता छोले खूप छान असे बनलेले आहेत। आता एक 5 ते 10 मिनिटाला तरी सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। तर अशा पद्धतीनं छोल्याची भाजी एकदम धाबा स्टाईल बनलेली आहे, अगदी तुम्ही धाब्यावर जशी खालात त्यापेक्षा सुद्धा खूप छान ही भाजी बनते। तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर येत राहा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ही छोल्याची भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। एकदम भाजी एकदम मिळून आलेली आहे, तुम्ही सुद्धा पुरीसोबत, चपातीसोबत, भटोरेसोबत ही भाजी नक्की एन्जॉय करा आणि अशा पद्धतीनं बनवल्यास कमेंट मत तर करायला विसरू नका। तर परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये।